कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा कितीही प्रयत्न केले तरी मार्ग सापडत नाही. मनात चिंता असते, डोक्यात विचारांचे वादळ असते आणि एकच प्रश्न मनाला सतवत असतो, माझं सगळं कधी ठीक होणार. पण लक्षात ठेवा, ज्याच्यासोबत अक्कलकोट स्वामी समर्थांचे आशीर्वाद असतात त्यांच्या आयुष्यात संकटे येतात, पण संकटांपेक्षा मोठी असते स्वामींची कृपा. म्हणून आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित स्वामींचा शब्द तुमच्यासाठीच असेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे शब्द केवळ शब्द नाहीत, तर लाखो भक्तांसाठी ते विश्वासाची बळ आहेत. पण आपण कितीही अडचणीत असलो, किती चिंता असली, कितीही मोठं संकट समोर उभं असलं, मनापासून स्वामींचे स्मरण करा. स्वामींकडे मोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण कधीकधी आपण मागतो एक गोष्ट, पण स्वामी आपल्यासाठी त्यापेक्षा चांगलं काहीतरी ठरवत असतात. आपल्याला वाटतं माझं काम होत नाही, पण कदाचित स्वामी म्हणत असतात थोडं थांब, योग्य वेळ येऊ दे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचं स्मरण करा, डोळे बंद करा, मन शांत करा आणि फक्त एकदाच प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात कितीही चिंता असू दे, स्वामींच्या चरणी ती चिंता अर्पण करा. मनात म्हणा, स्वामी माऊली, माझ्या आयुष्यातील योग्य मार्ग मला दाखवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. माझ्या मनाला शांतता द्या आणि संकटांमध्ये मला धैर्य द्या. विश्वास ठेवा, मनाला एक वेगळी शांतता जाणवेल. आता काही क्षण डोळे बंद करा, मनातील सर्व चिंता बाजूला ठेवा आणि माझ्यासोबत भक्तिभावाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा आपण जप करूया. मनापासून प्रार्थना करा, स्वामी माऊली, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. जर आज तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर निराश होऊ नका, कारण अडचणी कायमच्याच नसतात. स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मार्ग खुले होऊ शकतात. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. आजच्या या पवित्र दिवशी स्वामी समर्थ चरणी एकच प्रार्थना, सर्व भक्तांना सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू दे. आणि शेवटी एकदा मनापासून म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहे. चला मित्रांनो, आपण मंत्राला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. हा आपण जप करूया. मनापासून प्रार्थना करा, स्वामी माऊली, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. जर आज तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर निराश होऊ नका, कारण अडचणी कायमच्याच नसतात. स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मार्ग खुले होऊ शकतात. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. आजच्या पवित्र दिवशी स्वामी समर्थ चरणी एकच प्रार्थना, सर्व भक्तांना सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू दे. आणि शेवटी एकदा मनापासून म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहे. चला मित्रांनो, आपण मंत्राला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 हा आपण जप करूया. मनापासून प्रार्थना करा. स्वामी माऊली, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. जर आज तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर निराश होऊ नका, कारण अडचणी कायमच्याच नसतात. स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मार्ग खुले होऊ शकतात. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. आजच्या या पवित्र दिवशी स्वामी समोर चलणे एकच प्रार्थना. सर्व भक्तांना सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू दे. आणि शेवटी एकदा मनापासून म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहे. चला मित्रांनो, आपण मंत्राला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. 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 हा आपण जप करूया. मनापासून प्रार्थना करा. स्वामी माऊली, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. जर आज तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर निराश होऊ नका, कारण अडचणी कायमच्याच नसतात. स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मार्ग खुले होऊ शकतात. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. आजच्या या पवित्र दिवशी स्वामी समोर चलणे एकच प्रार्थना. सर्व भक्तांना सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू दे. आणि शेवटी एकदा मनापासून म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहे. चला मित्रांनो, आपण मंत्राला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. 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 हा आपण जप करूया. मनापासून प्रार्थना करा. स्वामी माऊली, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. जर आज तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर निराश होऊ नका, कारण अडचणी कायमच्याच नसतात. स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मार्ग खुले होऊ शकतात. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. आजच्या या पवित्र दिवशी स्वामी समोर चलणे एकच प्रार्थना. सर्व भक्तांना सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू दे. आणि शेवटी एकदा मनापासून म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहे. चला मित्रांनो, आपण मंत्राला सुरुवात करूया.